नमस्कार. श्री शिवमहापुराण शतरुद्र संहिता अध्याय क्रमांक 19 दुर्वासांचे चरित्र. श्री गणेशाय नमः. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला शिवजींनी दुर्वास मुनी म्हणून जो अवतार घेतला त्याची हकीकत सांगतो. अत्री हे ब्रह्माजींचे पुत्र, ते ब्रह्मवेत्ता आणि महान तपस्वी होते. अनुसूया ही त्यांची पत्नी, ती महान पतिव्रता होती. ब्रह्माजींच्या सांगण्यावरून अत्री आपल्या पत्नीसह यक्ष पर्वतावर गेले. त्यांनी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने तपश्चर्या करण्याचे ठरवले. मग विंध्याचलाजवळ जाऊन नदी तीरावर उत्तम स्थानी आसन मांडले आणि जो कोणी या विश्वाचा एकमात्र प्रभू आहे तो मला श्रेष्ठ पुत्र देईल असा विचार करून तप आरंभले. आपल्या प्राणांचा विधीपूर्वक अवरोध करून त्यांनी 100 वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येच्या प्रभावाने त्यांच्या डोक्यातून प्रखर अग्निज्वाला प्रकट झाली. तिच्या दाहाने सर्व लोक संत्रस्त झाले. तेव्हा इंद्रादी देव, ऋषी, मुनी ब्रह्माजींकडे गेले. त्यांना नमस्कार करून आपले दुःख निवेदन केले. त्यांना घेऊन विधाता विष्णू लोकी गेले. त्यांनी श्रीहरींना व लक्ष्मीला वंदन केले. त्यांना आपल्या आगमनाचा हेतू सांगितला. श्रीहरींनी त्यांना शंकराकडे नेले. त्यांनी शिवजींची स्तुती करून सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर ब्रह्माजी, श्रीहरी आणि शिवजी यांनी जगाच्या हितासाठी परस्पर विचार विमर्श केला. मग ते अत्री ऋषींना वर देण्यासाठी त्यांच्या आश्रमात गेले. त्यांना एकत्र आलेले पाहून अत्रींना खूप आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले. त्यांनी पुढे जाऊन त्यांचे स्वागत केले. त्यांना यथोचित आदर सत्कार केला आणि हात जोडून विनम्र वाणीने म्हणाले, हे ब्रह्मन, हे विष्णू, हे शिव, तुम्ही संपूर्ण विश्वात पूजनीय आहात. सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार करणारे आहात. मी आणि माझ्या पत्नीने पुत्रप्राप्तीसाठी केवळ शिवजींचेच ध्यान व तपश्चर्या केली होती. असे असताना तुम्ही तिघेही आलात म्हणून माझ्या मनात संशय उत्पन्न झाला आहे. तो विकल्प दूर करून मला अपेक्षित वर द्या. ते मातृदेव म्हणाले, मुनिवर्य, जसे तुमच्या मनात आहे तसेच होईल. आम्ही तिघेही ईश्वर आहोत, समान वर देणारे आहोत. आमच्या अंशापासून तुम्हाला 3 पुत्र होतील. ते विश्वविख्यात होऊन तुम्हा दोघांची कीर्ती वाढवतील. त्यानंतर त्रिदेव आपापल्या स्थानी गेले. अपेक्षित वरदान प्राप्त झाल्याने अत्री आणि अनुसूयेला खूपच आनंद झाला. ते प्रसन्न चित्ताने स्वस्थानी गेले. काही दिवसांनी अनुसूयेला अत्रीपासून एक पुत्र झाला. तो ब्रह्माजींचा अंश होता. त्याचे नाव चंद्र. देवांनी त्याला समुद्रात टाकले. तेव्हा तो समुद्रातून प्रकट झाला. अनुसूयेचा दुसरा पुत्र दत्त हा श्रीहरींचा अंश होता. त्यांनी संन्यास पद्धती प्रचलित केली. तिचा तिसरा पुत्र दुर्वास हा शिवजींचा अंश होता. तो धर्मप्रवर्तक झाला. तो दयाळू होता. त्याने अनेकांची धर्मपरीक्षा घेतली. सूर्यवंशातील अंबरीश राजा हा त्यापैकीच एक होय. त्याच्या परीक्षेची हकीकत सांगतो. अंबरीश राजा सप्तद्वीपात्मक पृथ्वीचा अधिपती होता. तो नियमाने एकादशी व्रत करून द्वादशीला पारणे करत असे. एकदा द्वादशी अगदी थोडाच वेळ होती म्हणून राजाने भोजनाची लवकर तयारी केली. त्या अवधीत त्याच्या व्रतनिष्ठेची परीक्षा घ्यावी म्हणून दुर्वास मुनी आपल्या शिष्यांसह त्याच्या प्रासादात गेले. राजाने त्यांची पूजा केली. यथोचित आदर सत्कार केला व स्नान करून भोजनास येण्याचे निमंत्रण दिले. दुर्वास शिष्यांसह स्नानासाठी निघून गेले. तेथे त्यांनी खूपच विलंब केला. राजाने त्यांची खूप वाट पाहिली पण ते आलेच नाहीत. काय करावे राजाला मोठा प्रश्न पडला. शेवटी त्याने धर्मशास्त्राप्रमाणे पाणी पिऊन पारणे फेडले आणि तो दुर्वासांची वाट पाहत बसला. थोड्या वेळाने त्यांचे आगमन झाले. राजाने पारणे फेडले आहे हे पाहून त्यांना भयंकर संताप आला. अधमा, हे तू काय केलेस? मला निमंत्रण देऊन तू माझ्या आधीच उपवास सोडून मोकळा कसा झालास? मी दुष्टांना दंड करणारा आहे. तू माझ्याशी कपट केलेस, त्याचे फळ तुला मिळालेच पाहिजे. असे म्हणून ते राजाला शाप देऊन भस्मसात करण्यास उद्युक्त झाले. प्रसंग फारच गंभीर होता. तेव्हा आपला भक्त संकटात आहे हे पाहून राजाच्या शरीरात असलेल्या
भगवंताने सुदर्शन चक्र दुर्वासांचा वध करण्यासाठी प्रज्वलित होऊन प्रकट केले. इतक्यात आकाशवाणी झाली, राजा, हे चक्र शिवप्रभूंनी श्रीहरींना दिले आहे. ते दुर्वासांना मारण्यासाठी प्रज्वलित झाले आहे. हे योग्य नाही. तू याला शांत कर. दुर्वास हे सामान्य मुनी नाहीत, शिवजींचा अवतार आहेत. तुझी परीक्षा घेण्यासाठी आले आहेत. त्यांना शरण जा अथवा प्रलय होईल. ती नभोवाणी ऐकून अंबरीशाने दुर्वासांचे पाय धरले. मधुरवाणीने त्यांची स्तुती केली. त्याने शिवजींचे व श्रीहरींचे स्मरण केले व म्हणाला, जर मी धर्माला अनुसरून वागत असेल, जर माझे कुळ देवा ब्राह्मणांची भक्ती करत असेल आणि माझे आराध्य दैवत माझ्यावर प्रसन्न असेल, तर भगवान विष्णूंचे हे अस्त्र शांत होवो. तर काय आश्चर्य, सुदर्शन चक्र एकदम शांत झाले. राजाने त्यांना विनम्रतेने वारंवार नमस्कार केला. त्यामुळे मुनिवर्य दुर्वास अतिशय प्रसन्न झाले. त्यांच्याकडे भोजन करून ते इच्छित स्थानी निघून गेले. हे ब्रह्मपुत्र, याच दुर्वासांनी प्रभू रामचंद्रांचीही परीक्षा घेतली होती. ती कथा अशी आहे. एके दिवशी काळ मुनिरूप धारण करून श्रीरामांपाशी आला होता. त्यांच्या चर्चेत कोणाचाही व्यत्यय येऊ नये म्हणून काळाने श्रीरामांना आपले बोलणे चालू असताना जो कोणी तुमच्यापाशी येईल त्याचा तुम्ही त्याग करावा अशी स्पष्ट अट घातली होती. ती मान्य करून दोघे एकांतात बोलत बसले. तेव्हा दुर्वास मुद्दाम तेथे गेले. लक्ष्मणाने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते ऐकलेच नाहीत. त्यांनी स्वतःच्या आगमनाची खबर देण्यासाठी लक्ष्मणाला हट्टाने आत पाठवले. तेव्हा काळाच्या अटीला अनुसरून श्रीरामांनी लक्ष्मणाचा त्याग केला. त्यांचे धैर्य पाहून दुर्वास प्रसन्न झाले. त्यांनी रामप्रभूंना प्रेमाने वर दिला. ब्रह्माजींच्या प्रार्थनेवरून भगवान विष्णूंनी वासुदेवाचा पुत्र म्हणून जन्म घेतला. त्या अवतारात श्रीकृष्णांनी महापातकी, उन्मत्त आणि ब्रह्मद्रोही दुष्टांना मारून सज्जनांचे रक्षण केले. भगवान श्रीकृष्ण ब्राह्मणांची भक्ती करत असत. रोज असंख्य ब्राह्मणांना षड्रसयुक्त पक्वान्नांचे भोजन खाऊ घालत असत. ही कीर्ती ऐकून दुर्वासांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी भगवानांना रुक्मिणीसह आपल्या रथाला जुंपले. ब्रह्मसेवा म्हणून त्या दोघांनीही आनंदाने ते कार्य केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या दुर्वासांनी श्रीकृष्णांना तुमचे अंग वज्रासारखे होईल असा वर दिला. एके दिवशी मुनिश्रेष्ठ दुर्वास गंगेत स्नान करत असता त्यांचे वस्त्र वाहून गेले. नग्न झाल्यामुळे त्यांना फारच लाज वाटली. त्यांची अवस्था पाहून द्रौपदीने आपले अर्ध वस्त्र फाडून आदराने त्यांना दिले. प्रवाहाबरोबर वाहत आलेले तिचे वस्त्र घेऊन त्यांनी आपले गुह्यस्थान झाकले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या दुर्वासांनी तिला वस्त्र वाढण्याचा वर दिला. त्या वरदानामुळे द्रौपदीने पांडवांना सुखी केले. हंसडिंब नावाचा एक दुष्ट राजा फारच अभिमानी होता. दुर्वासांनी त्याचा नाश केला. असे आहे या महामुनींचे चरित्र. त्यांनी भूलोकी ब्रह्मतेजाचा विस्तार केला. लोकांना शास्त्र समजावून सांगितले. आपल्या शुभ उपदेशाने अनेकांचा उद्धार केला. कित्येकांना ज्ञान देऊन मुक्त केले. त्यांनी अनेक अद्भुत लीला केल्या. त्या सर्व सांगणे येथे शक्य नाही. असो, जो मनुष्य दुर्वासांचे हे पावन चरित्र श्रद्धेने श्रवण पठण करतो त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात. त्याला धन, यश, आयुष्य व आरोग्य प्राप्त होते. तो इहलोकी व परलोकी सुखी होतो. अध्याय 19 समाप्त.